हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 18 आणि ओवी क्रमांक 1068 जी श्लोक क्रमांक 53 वर आधारित आहे. भाग क्रमांक 218 मध्ये आपण त्याचं चिंतन सुरू केलं. 219वा जो भाग आहे तो पूर्ण आपण त्याचाच पुढे जो काही आहे तो भाग आपण विचारात घेतला आणि 1068 ही ओवी अजूनही आपल्याला पुढे न्यावयाची आहे. चिंतन आपल्याला चालू ठेवायचं आहे. आत्तापर्यंत राजयोगाची जी वाटचाल आहे त्या वाटचालीकरता सद्गुणांची साधना, सद्गुणासंबंधाने सांगितलेल्या साधनेचे सार असं आपण त्याचं चिंतन करत आहोत. आणि हे चिंतन करत असताना अध्याय क्रमांक 13 आणि अध्याय क्रमांक 16 मधील सद्गुणांचा आपण विचार केला आहे. या सत्रात आता आपल्याला अव्हेर करण्यासाठी आसुरी संपत्ती अर्थात दुर्गुण म्हणून जे सांगितलेले आहेत त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. आत्म्याचा अनुभव म्हणजे दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व आत्म्याचा निरुपचार अवीट असा आनंद म्हणजे आत्म्याचा अनुभव प्राप्त होण्यासाठी म्हणजेच मोक्षप्राप्तीसाठी वरीलप्रमाणे अमानित्वादी सद्गुण म्हणजे दैवी संपत्ती, प्रकृती, स्वभाव, प्रवृत्ती साधकाने जोपासणे जसे आवश्यक आहे त्याप्रमाणे पुढील दुर्गुणांचा म्हणजे आसुरी संपत्तीचा म्हणजे प्रकृतीचा, प्रवृत्तीचा म्हणजे स्वभावाचा त्याग करणे आवश्यक आहे. एक एक सद्गुण प्रयत्नपूर्वक अंगी बाणवावा लागतो. त्या उलट एक दुर्गुण प्राप्त झाला असता कारण काहीही असो त्या पाठोपाठ इतर बरेच दुर्गुण आपोआप येऊन चिकटतात. त्यामुळे सजग राहून दुर्गुणांचा अव्हेर करणे आवश्यक आहे. हा उपदेश भगवंतांनी अध्याय 16 मध्ये ज्याचं नाव दैवासुर संपत्ती विभाग योग याद्वारे केला आहे. त्या श्लोकांचा अर्थ आता आपण विचारात घेणार आहोत. आसुरी लोक व आसुरी संपत्ती म्हणजे राक्षसी लोक व राक्षसी संपदा संपत्ती असा ढोबळ म्हणजे शाब्दिक अर्थ घेऊ नये. तसे घेतल्यास मी राक्षस नाही व पुढील विवेचन मला गैर लागू आहे अशी पळवाट मन शोधेल. आसुरी म्हणजे दैवी नसलेली असा अर्थ घ्यावा. प्रत्येक साधकात देवांचे गुण म्हणजे दैवी गुण म्हणजेच सद्गुण जसे काही प्रमाणात असतात तसेच आसुरी गुण म्हणजे देवांचे नसलेले म्हणजेच त्याज्य असलेले, सद्गुण नसलेले, आत्मानुभूतीसाठी बाधा असलेले जे आहेत ते सर्व दुर्गुण असे लक्षात घ्यावे. त्या त्याज्य दुर्गुणांचे स्वभावाचे, प्रवृत्तीचे, प्रकृतीचे, विकारांचे स्वतःमधील प्रमाण अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 111 प्रमाणे निजवृत्ती धारण करून म्हणजे बाय इंट्रॉस्पेक्शन शोधावे. त्यासाठी आपण अध्याय 3 ओवी 111 पाहूया.
या ओवीमध्ये माऊली साधना सांगतात. तैसी निजवृत्ती जेथ सांडे, तेथ स्वतंत्र ते वस्ती न घडे. आईका प्रजा हो हे पुढे, वीरांची म्हणे. आता आपण अर्थ पाहूया. ब्रह्मदेव म्हणाले, प्रजा हो निजवृत्तीचा म्हणजे अंतर्मुख राहून स्वतःचे आचरण स्वधर्मानुरूप आहे किंवा नाही हे साक्षी भावाने विवेकाने सतत तपासणाऱ्या वृत्तीचा, ज्याला इंट्रॉस्पेक्शन इंग्रजीत म्हणतो, आत्मनिरीक्षण करण्याच्या वृत्तीचा त्याग जेथे होतो तेथे स्वतंत्रतेची म्हणजे मुक्तावस्थेची वस्ती वास्तव्य घडत नाही. इंद्रियासोबत वाहवल्या जाणे आणि विषयोपभोगामध्ये लुब्ध होणे म्हणजे अडकून पडणे हे पारतंत्र्य. इंद्रिय व विषयापासून अलिप्तता अनुभवणे हे स्वातंत्र्य म्हणजेच मुक्तावस्था. अलिप्तता अनुभवण्याचे साधन आहे निजवृत्ती. निजवृत्तीचा त्याग झाला म्हणजे मुक्तावस्था साधने अशक्य हा लक्षार्थ. या ओवीमध्ये म्हटल्याप्रमाणे निजवृत्ती धारण करून म्हणजे बाय इंट्रॉस्पेक्शन शोधावे आणि त्यांना सजगतेने दक्षतेने निग्रहाने दूर करावे असे या श्लोकाचे व त्यावरील ओव्यांचे प्रयोजन आहे. भगवंतांनी अर्थात माऊलींनीही सांगितलेल्या सिद्धांतातून स्वतःला अनुरूप असलेली साधना शोधावी व स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करून स्वतःस आत्मानुभूती योग्य बनवावे. भगवंत किंवा माऊली तुमचा तसा विकास करू इच्छितात आणि करणार असा विश्वास निष्ठा जोपासत पुढील वाचन आपण करणार आहोत. येथून पुढे उपांत्य परिच्छेदापर्यंत आणि अध्याय क्रमांक 16 मधील श्लोक आणि ओव्यांचे संदर्भ आलेले आहेत. दंभ हा सगळ्यात सुरुवातीला सांगितलेला दुर्गुण म्हणजे काय? ढोंगीपणा म्हणजे स्वतःमध्ये जो सद्गुण नाही तो प्रकर्षाने दाखविणे किंवा आहे त्यापेक्षा जास्त करून दाखविणे म्हणजे दंभ. दर्प म्हणजे स्त्री, धन, विद्या, स्तुती, बहुमान इत्यादींनी उन्मत्त होणे, घमेंडी होणे म्हणजे दर्प. अभिमान मान्यतेचा ताठा, चाणाक्षपणा या नावाखाली लांडीलबाडी करणे. क्रोध म्हणजे विद्या, वैभव, ऐश्वर्य इत्यादिकांनी युक्त असलेली इतरांची भाग्ये जो पाहतो तो त्यांचा रोष, संताप दुप्पट होतो. मनातील वृत्ती व बाहेरील वागणूक यामधील निष्ठुरता आणि अज्ञान म्हणजे कृत्याकृत्य, पापपुण्य यातील चांगले वाईट न कळणारी बुद्धीची अवस्था. ही सर्व लक्षणे आसुरी संपत्ती म्हणजे प्रवृत्ती स्वभाव घेऊन जन्माला आलेल्या पुरुषांची आहे. अध्याय क्रमांक 16 श्लोक क्रमांक 4 आणि ओवी क्रमांक 227, 37, 42, 44, 249 आणि 251 दैवी संपदा म्हणजे स्वभाव प्रवृत्ती मोक्षदायक आहे. दैवी संपत्तीची प्राप्ती ही मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाट होय आणि आसुरी संपदा बंधाला कारण मानली आहे असे श्लोक क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 265 मध्ये स्पष्ट केलेले आहे.
एक एक श्लोक आणि एक एक ओवी वाचताना संदर्भ देऊन त्याचं मी आता वाचन करणार आहे. 16व्या अध्यायातील पहिले 3 श्लोक हे दैवी संपत्तीचे म्हणून आपण यापूर्वी पाहिलेले आहेत. आता श्लोक क्रमांक 4 आसुरी संपत्ती सांगणारा. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदमासुरी. श्लोक क्रमांक 4 ओवी क्रमांक 227 अशी आहे. तैसा माजे स्त्रिया धने विद्यास्तुती बहुते माने एके दिवसीचे पराने अल्पकू जैसा. त्यानंतर 237 आणि पुढिलांचे सुख देखनीयाचे होय मिख चढे क्रोधाचे विख मनोवृत्ती. 242 क्रमांकाची ओवी. तैसा विद्या विनोद विभवे देखे पुढिलांची दैवे तव तव रोषू दुनावे क्रोधुतो जान. 44 एरजे क्रिया जात ते तिखयाचे करवत ऐसे सभायख सासीत जयाचे गा. 249 कावारा जैसा पारखी नव्हेची गा मार्ग विखी तैसे कृत्य विवेकी अंधपनजे. 251 तैसे पाप पुण्याचे खिजटे करोनी खाता बुद्धीचेष्टे कडू महूर्ण वाटे ऐसी जे दशा. माऊलींच्या ह्या ओव्या वाचल्या. आपण काय समजून घेत होतो तर दंभ समजून घेत होतो, दर्प समजून घेत होतो, क्रोध समजून घेत होतो आणि माऊलींनी अनेक ओवीमध्ये अनेक दुर्गुण अशा प्रकारे स्पष्ट केलेले आहेत. आता यानंतर श्लोक क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 265 आपण पाहणार आहोत. श्लोक क्रमांक 5 दैवी संपदी विमोक्षाय निबंधायासुरी मता मा शुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. दैवी संपत्ती मोक्षाला कारण होते, आसुरी संपत्ती बंधनाला कारण होते असे मानले आहे. आणि पांडवा अशा प्रकारे तू दैवी संपत्ती जन्माला आलेला आहेस. माऊलींची ओवी आपण 265 पाहणार आहोत. ती अशी आहे. या दोन्ही माझी पहिली दैवी जे म्हणितली ते मोक्ष सुर्वे पाहली उखाची जाण. आणि म्हणून आसुरी संपदा बंधाला कारण मानलेली आहे आणि दैवी संपत्तीची प्राप्ती हे मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाट असं माऊलींनी स्पष्ट केलेलं आहे. आसुरी संपत्तीवान लोक म्हणजे आसुरी स्वभावाचे प्रवृत्तीचे प्रकृतीचे लोक पुण्य कर्तव्य सुकृत याविषयी, प्रवृत्ती व पाप दुष्कृत अकर्तव्य याविषयी निवृत्ती यांना जाणत नाहीत. म्हणूनच त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शौच म्हणजे शुचिता म्हणजे शुद्धी अर्थात पावित्र्य नसते. सदाचार म्हणजे श्रेष्ठ आणि उत्तम आचरण नसते आणि सत्यही नसते, कारण स्वैराचार असतो, सत्याशी शत्रुत्व असते. आता आपण श्लोक क्रमांक 7 पाहू. ओवी 281 आणि 289 पाहणार आहोत. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरः न शौचं नापि चाचारो न सत्यं तेषु विद्यते. ओवी 281 तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती या जानने याची राती तयाचे मन. 289
तैसे पुढा सुनी स्वैर आचरताती ते आसुर सत्तेसी वैर सदाची तया. आसुरी संपत्तिवान लोकांची नास्तिकता श्लोक क्रमांक 8 मध्ये सांगितली आहे. काय म्हणतात? असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यात् कामहैतुकम. आसुरी संपत्तिवान लोक म्हणजे आसुरी स्वभावाचे प्रवृत्तीचे प्रकृतीचे लोक म्हणतात की हे जग धर्म अधर्मा व्यवस्थारहित ईश्वररहित स्त्री पुरुष काम संबंधातून निर्मित आहे. पृथ्वी स्वर्ग नरक अशी अनादी असलेली विश्वव्यवस्था इत्यादी सिद्धांत व ती सांगणारी शास्त्रे वृथा म्हणजे थोतांड असत्य आहेत. यावर माऊलीची ओवी 297 आपण पाहूया. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादी जे पार्था ये ती म्हणती ते वृथा अवघेची हे. त्यांच्या मते यज्ञ वेडे यज्ञाने देव वेडे प्रतिमा मूर्ती याद्वारे संन्यासी योगी समाधीच्या भ्रमामुळे फसले आहे. माऊलींनी पुढच्या ओवीतच सांगितलंय. यज्ञबूड ठकिले यागी देव पिसे प्रतिमा लिंगी नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. विषय मिरविणे व भोगणे हे पुण्य व विषयोपभोग न मिळाल्यामुळे पिडिले जाणे हे पाप. हिंसा म्हणजे दुर्बलाचे शोषण हे नैसर्गिक आहे, नाहीतर मासे कसे जगतील. श्रीमंतांना मारून त्यांचे बळकावलेले धन हे पुण्यफल नाही काय. विधिवत लग्नच आवश्यक असेल तर पशुपक्ष्यांच्या जाती कशा वाढतील. परस्त्री गमनाने कोड फुटते काय. स्वर्गात इंद्र व नरकात किडे हे कामाद्वारे सुख भोगतात. नास्तिकांचे हे वाईट बोलणे सांगतानाच वाणी निष्फल होत आहे असे माऊली अखेरीस म्हणतात. आणि ओवी क्रमांक 299 ते 313 मध्ये माऊली आपल्याला हे मुद्दे स्पष्ट करतात. ना अशक्तपणे आंगिके वेगळ वेटाळी नटके ऐसा गादीचे वीन विषय सुखे तेची पाप. प्राण घेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाताये तयांचे हे पुण्यफळ की. बडी अबळा ते खाय तेची बाधित जरी होय तरी मासया का न होय निसंतान. आणि कुळे शोधुनी दोन्ही कुमारेची शुभ लग्नी मेळवी जती प्रजा साधनी हे तू जरी. तरी पशुपक्षादी जाती जयामिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह केले. चोरियेचे धन आले तरी ते कोणास विष झाले वालभे परद्वार केले कोढी कोणी होय. 305 म्हणोनी देवो गोसावी तो धर्माधर्म भोगवी आणि परत्रांचा गावी करी तो भोगी. 306 परी परत्रणा देव न दिसे म्हणोनी ते वावो आणि करता निमे माठावो भोग्यासी कवनू. 307 तेथ उर्वी शिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोकी तैसाची कृमीही नरकी लोळतू श्लाघे. 8 मनोनी नरक स्वर्गु नव्हे पाप पुण्य भागू जे दोही ठाई सुख भोगू कामाचा चितो. 9 या कारणे कामे स्त्री पुरुष युगमे मिळती तेथ जन्मे आघवे जग. 310 आणि जे जे अभिलाषे स्वार्था लागी हे पोषे पाठी परस्परे द्वेषे
कामची नाशी. 11 एवं कामा वाचोनी काही जगामुळची आन नाही. ऐसे बोलती पाही आसुर ते 12 आता असो हे किडाळ बोली न करू पगळ. सांगताची सफोल होतसे वाचा. 313 अशा प्रकारे माऊली म्हणतात. या नास्तिक आसुरी दृष्टीचा अवलंब अंगीकार करणारे म्हणजेच आश्रय घेणारे, ज्यांचे स्वतःच्या ठिकाणी आत्मानुभवाला प्राप्त करून घेणे नष्ट झाले आहे, नष्टात्मना, ज्यांची बुद्धी अल्प म्हणजे तुच्छ आहे, जे उग्र म्हणजे क्रूर घोर कर्म करणारे आणि स्वतःचे व इतरांचे अहित म्हणजे अपकार करणारे आहेत, त्यांची शक्ती जगतातील इतरांच्या दैवी संपत्तीचा ह्रास क्षय करते. त्यांची दुष्प्रवृत्ती सत्प्रवृत्तीचा सदाचाराचा नाश करते. अशा रीतीने त्यांच्या शक्तीचा उपयोग जगताच्या नाशासाठी होतो. स्वतःच्या थोड्याशा सुखासाठी, स्वार्थासाठी दुसऱ्यांना कितीही दुःख झाले तरी त्यांना चालते. अशा रीतीने जगातील सुखाचा नाश होतो. श्लोक क्रमांक 9 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. एतां दृष्टिमवष्टभ्य नष्टात्मानोल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्मान् क्षयाय जगतो हितः. कधीही न संपणाऱ्या कामनांचा आश्रय घेऊन दंभ, मान, मद यांना यात मग्न राहणारे अर्थात आसुरी लोक अज्ञानाने मिथ्या सिद्धांताचे ग्रहण करून मोहामुळे खोट्या सिद्धांताप्रती दुराग्रह धारण करून भ्रष्ट आचरण एखाद्या व्रताप्रमाणे करीत जगात वावरत असतात. श्लोक क्रमांक 10 मध्ये हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे. काममाश्रित्य दुष्पुरं दंभमानमदान्वितः मोहात गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रतः. कधीही तृप्त न होणारा सतत हपापलेला असा जो काम म्हणजे कामनांचा प्रवाह, त्याचा जिव्हाळा मनात धरून दंभ, मान, मद यांना जमवितात. त्याप्रमाणे विकारांनी व्यापले जाऊन ते असुर पापे वाढवितात. माऊलींच्या ओव्या 323 पासून 329. तरी जाळ पाणीये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भराचिये धुरे भुकाळू जो. 323. तया कामाचा ओलावा जीवी धरुनी पांडवा दंभमानाचा मेळावा मेळविती. 24. मातलिया कुंजरा आगळी जाली मदिरा तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी. 25. आणि आग्रहा तो चिठाव वरी मौढ्या ऐसा सावाव मग काय वानू निरहाव निश्चयाचा. 26. जिही परोपतापू घडे परावा जीवू रगडे तिही कर्मी होबू निगाडे जन्म वृत्ती. 27. मग आपुले केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशी पसरीती पृहा जाळ. 28. ऐसे निगा आटोपे थोरिये जानती पापे धर्मधेनु खुरपे सुटेल जैसे. 323 ते 329 या ओव्याचं वाचन मी आता केलं. पुढे काय म्हणतात माऊली. तसे ते मृत्यूनेही न संपणाऱ्या अशा विषयोपभोगाच्या अमर्याद चिंतेने ग्रासलेले म्हणजे कामोपभोग, धन, स्त्री, सत्ता, मान इत्यादी विषयाचा
संग्रह आणि त्यांचा भोग घेण्यामध्ये तत्पर मग्न असणारे आणि हेच काय ते खरे सुख आहे असा निश्चय केलेले असतात. श्लोक क्रमांक 11 असा आहे. चिंताम परिमेयांच प्रलयांतामुपाश्रितः कामोपभोग परमा एतावदिति निश्चितः. शेकडो आशांच्या पाशांनी बद्ध झालेले ते असुरी लोक कामक्रोधादी विकारात परायण होऊन विषयांच्या भोगाकरिता अन्यायपूर्वक धन म्हणजे सत्ता संपत्ती कीर्ती इत्यादीचा संचय करण्यासाठी कर्मे म्हणजे प्रयत्न करीत असतात. श्लोक 12. आशापाशशतैर्बद्ध कामक्रोधपरायणः इहन्ते कामभोगार्थम् अन्यायेनार्थसंचयान्. अनेक विषयापर्यंत पसरलेली इच्छा अपूर्ण राहिली. इच्छेप्रमाणे फळ मिळण्यात व्यत्यय विघ्न आले की द्वेष निर्माण होतो. या सुरी लोकांना काम क्रोध हाच पुरुषार्थ आहे असे वाटते. माऊलींनी 339 क्रमांकाच्या ओवीमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. ती ओवी अशी. आणि पसरिला अभिलाषु अपूर्णू होय तोची द्वेषु एवं कामक्रोधाहुनी अधिकु पुरुषार्थ नाही. दुसऱ्याच्या प्राणाचा घात करून द्रव्य मिळवितात व पुढील प्रमाणे म्हणजे कर्तृत्वाहंकाराद्वारे अहंता ममता याद्वारे संतोषात पावतात. त्यांचा संतोष अशा प्रकारे ते प्राप्त करतात. ओवी क्रमांक 347. परप्राणघाते मेळविती वित्ते मिनलया चित्ते तोषणे कैसे. 347. मी हे आज मिळविले आणि आता मी हा मनोदय म्हणजे ही इच्छा पूर्ण करणार. माझ्याजवळ हे इतके धन तर आहेच, आता पुन्हा हे धन देखील मला प्राप्त होईल. श्लोक क्रमांक 13. इदमद्दमया लब्धम इमं प्राप्से मनोरथम इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम. मी या शत्रूस मारले आहे, आता दुसऱ्या शत्रूंनाही मारीन. मी ईश्वर म्हणजे सर्वसमर्थ आहे. मी भोगी आहे अर्थात पाहिजे तो विषय प्राप्त करून घेऊन ते भोगण्याचे सामर्थ्य कौशल्य माझ्याजवळ आहे. श्लोक क्रमांक 14. असो मया हतः शत्रुर हरनिश्चेचा परानपि ईश्वरो अहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी. मी धनाढ्य व कुलीन आहे, माझ्या सदृश दुसरा कोण आहे. मी यज्ञ करीन, दान देईन, अनेक भोगांनी आनंदित होईन. अशा प्रकारच्या ज्ञानाने मोहित झालेले, अनेक कल्पनांनी भ्रांत चित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयोपभोगात अत्यंत आसक्त असे असुरी लोक महाअपवित्र नरकात पडतात. श्लोक क्रमांक 15 आणि 16. आड्यो बीजनवानस्मि कोन्योस्ति सदृशो मया यक्षे दास्यामि मोदिश्च इत्यज्ञान विमोहितः. 15वा श्लोक झाला. 16वा असा आहे. अनेक चित्त विभ्रांता मोहजाल समावृतः प्रसक्ता कामभोगेषु पतंती नरकेषु चो. अहंकार, बल, दर्प म्हणजे घमेंड, काम म्हणजे कामना, इच्छा, अपेक्षा, आशा, क्रोधादिकांच्या आहारी गेलेले आणि दुसऱ्यांची निंदा करणारे असुरी लोक स्वतःच्या व दुसऱ्यांच्या शरीरामध्ये स्थित असणाऱ्या
मज अंतर्यामीचा द्वेष करतात. श्लोक क्रमांक 18. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रितः मामात्मपरदेहेषु प्रदिश्यन्तोऽभ्यसूयकः. श्लोक 18. माझा द्वेष करणाऱ्या, पापाचारी, क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना मी संसारात वारंवार विंचू, सर्प, वाघ इत्यादी आसुरी योनीमध्ये टाकतो. श्लोक 19 आणि ओवी 408 आपण वाचूया. श्लोक 19 असा आहे. तानहं द्विषतत् क्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपाम्यजशुभाना आसुरीष्वेषु योनिषु. 408 क्रमांकाची ओवी अशी आहे. मग आहाराचे निनावे तृणही जेथ नुगवे ते व्याघ्र वृश्चिक आढवे तैसेही करी. काम, क्रोध आणि लोभ ही तीन प्रकारची नरकाची दारे जीवात्म्याचा नाश करणारी, अर्थात आत्मानुभवाची प्राप्ती असंभव करणारी, साधकाला अधोगतीला नेणारी आहेत. म्हणून त्या तिहींचा त्याग करावा. श्लोक क्रमांक 21. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 37 मध्ये व त्यावरील ओवी 240 ते 259 मध्ये काम व क्रोधांचे सर्व पैलू साधनेच्या अंगाने चर्चिले आहेत. आणि त्यासाठी तो श्लोक, तो अध्याय आणि त्या ओव्या आपण आता पाहणार आहोत. अध्याय 3 श्लोक 37. श्री भगवानुवाच. काम एष क्रोध एष रजोद्गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येयिनः वैरिणम्. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच अर्थात कामनाच क्रोध आहे. कामनाच क्रोधात परिणत होते. हे दोघे खादाड व अतिशय पापी आहेत. या लोकी म्हणजे आत्मानुभूती प्राप्ती संबंधाने हे दोघे शत्रू आहेत असे तू जाण. माझ्या मनासारखे व्हावे, परिग्रह म्हणजे संग्रहाची इच्छा, भोगप्राप्ती, सुखाची आसक्ती, विविध आशा, इच्छा, अपेक्षा, लोभ, मोह ही सर्व कामाची म्हणजे कामनेची रूपे आहेत. कामनेमध्ये अडथळा आला की कामच क्रोधात परिणत होतो. स्वहून भिन्न व विनाशी असलेल्या वस्तू, व्यक्ती, कर्म, घटना, कीर्ती, सत्ता संबंधाने कामना असते. स्वधर्माचरणाद्वारे नैष्कर्म्यावस्था प्राप्त करणे या साधनेत ही कामनाच म्हणजे हा कामच वैरी आहे. कामना संपली की असतशी संबंध विक्षेप होतो. कामना संपली की क्रोधाचे कारण राहत नाही. अमर्याद शांती व त्यानंतर सत चित आनंदत्वाने स्वसंवेद्य आत्मा अनुभवास येतो. आपण आता ओवी क्रमांक 240 ते 259 बघणार आहोत आणि त्याचं विवरण बघणार आहोत. 240वी ओवी माऊली सांगतात, काम क्रोधाचे सर्व पैलू दर्शविणारे सिद्धांत सांगणारी माऊलीची ओवी. तरी हे काम क्रोधू पाही जयांते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानी जती. 240. तर असे पहा, हे काम
क्रोध असे आहेत की ज्यांच्या ठिकाणी कृपेची साठवण नाही. हे दोघे यमासारखे तुम्हाला बलात्काराने म्हणजे तुमच्या इच्छेविरुद्ध ओढून घेऊन जाण्याचे सामर्थ्य असलेले असे प्रतियम आहेत असे मानले जातात. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारक जे. 241. आत्मानुभूती हा ज्ञानाचा ठेवा आणि हा खजिना घरात असूनही तो भोगू न देणारे काम आणि क्रोध हे त्यावरील मोठे साप म्हणजे ज्ञाननिधीचे भुजंग आहे. विषयरूपी दऱ्याखोऱ्यातील वाघ आहेत. वाटमारे वाटसरूकडून त्यांच्या खिशातील पैसे जसे जबरदस्तीने घेऊन जातात तसे भक्तिमार्गावर चालणाऱ्या भक्तांच्या मनातून भगवंतांना हे काम आणि क्रोध जबरदस्तीने दूर घेऊन जातात, भगवंतापासून पारखे करतात. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रियग्रामीचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. 242. काम क्रोध हे देहदुर्गाचे मोठे दगड आहेत. मी म्हणजे शरीर, हे मी केलेले आहे, हे माझे आहे असा जो अजिंक्य होऊन बसलेला देहदुर्ग आहे त्याचे मुख्य आधारस्तंभ काम आणि क्रोध आहेत. इंद्रियरूप गावाच्या कोंडवाड्यात कोंडलेले मोकाट पशु आहेत. इंद्रियांचा इच्छारूप दरवाजा उघडला म्हणजे निग्रह संपला की मोकाट सुटणारे पशु आहेत. उत्तरोत्तर इच्छापूर्तीत आनंद आहे या भ्रमात रहाट चक्रात गुंतवून ठेवणाऱ्या मोहादिनी म्हणजे भुरळ, अविद्या, अज्ञान, विवेकावर पडदा इत्यादींनी जगात बंड म्हणजे ब्रेन वॉश केले आहे. उत्तरोत्तर इच्छापूर्तीत आनंद आहे ही खोटी असलेली गोष्ट खरी वाटणे हे बंड हा सारांश. हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरीयेचे, धायपनययांचे अविद्या केले. 243. काम आणि क्रोध हे मानसाचे रजगुण आहेत. प्रत्येक वस्तू, विषय, व्यक्ती त्रिगुणापासून बनलेली आहे. दैवी संपत्ती व आसुरी संपत्तीमध्येही ते 3 गुण आहेत. संपूर्णतः मूलतः असुर असलेले हे काम क्रोध माणसाच्या मनातील रजोगुण आहेत. या कामक्रोधाचे पुष्ट होऊन असणे पण म्हणजे धायपन अविद्येने केले आहे. म्हणजे अविद्येमुळे काम आणि क्रोधाचे अस्तित्व आहे व ते पुष्ट झालेले आहे. पुढची ओवी रजोद्गुण समुद्भव या पदच्छेदावर आधारलेली आहे. 244. हे रजाचे कीर जाहले, परितमासी पडियंते भले, तेने निजपद या दिधले प्रमाद मोहो. हे काम व क्रोध वस्तुतः रजोगुणापासून तयार झालेले आहेत. वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तमोगुणाला आवडीने स्वतःस अनुरूप करून घेतले आहे. म्हणून तमोगुणाने प्रमाद व मोह हे आपले निजपद म्हणजे स्वभाव गुण काम व क्रोधात दिले आहेत. इंद्रियांच्या उत्तरोत्तर इच्छापूर्तीत आनंद आहे ही भुरळ पडणे, या भ्रमात गुंतून राहणे हा येथे मोह व यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न न करणे हा येथे प्रमाद आणि हे दोन्ही तमोगुणाने देणे हे येथे तमोगुणाचे निजपद देणे हा लक्षार्थ आहे. हे मृत्यूच्या नगरी मानी जती निकया परी, जे जीविताचे वैरी मनोनिया. 245. काम क्रोध मृत्यूपर्यंत साथ देतात. आवेगाद्वारे मृत्यूसमयी
व त्यामुळे मृत्यूनंतरही पुनर्जन्म होईपर्यंत असे मृत्यूच्या नगरी म्हणजे यमलोकात यांना चांगली प्रतिष्ठा आहे. हे जीविताचे वैरी आहेत, कारण जिवंत असेपर्यंत आत्मस्वरूपाची प्राप्ती होऊ देत नाहीत. सिद्धांत सांगणारी पुढची ओवी 246 क्रमांक. जयासी भुकेलिया आमिषा, हे विश्वन पुरेची घासा, कुळवाडी यांची आशा चाळीत असे. काम क्रोध या आसुरी परिवाराचे आशा, भ्रांती, तृष्णा, मोह, अहंकार व दंभ हे काय आहेत? सदस्य आहेत. या प्रत्येक सदस्याचे स्वरूप, यांचा एकमेकाशी संबंध, एकमेकावरील प्रभाव, विशेषतः काम आणि क्रोधामध्ये होणारी वाढ असे या विवेचन या ओवीपासून ओवीपर्यंत 250 पर्यंत माऊलींनी केलेले आहे. काम म्हणजे कामना, इच्छा पूर्ण करीत गेलो तर पूर्ण विश्व मिळूनही तो तृप्त होणार नाही. क्रोधाला जर प्रतिबंध केला नाही व वाढू देत गेलो तर पूर्ण विश्वही जाळूनही तो शांत होणार नाही. काम व क्रोध यांना वाढू देत राहण्यासाठी अजून शक्य आहे या पद्धतीने आशा कुरवाळीत असते. व्यक्तिमत्वावर परिणाम सांगणारी माऊलीची ओवी 247 क्रमांकाची अशी आहे. कौतुके कवळिता मुठी, जियेचा वदा भुवने थे कुटी, तिये भ्रांती ही धाकुटी, वाली दुल्ही. इंद्रियाच्या इच्छेच्या उत्तरोत्तर पूर्ततेतच आनंद आहे असे दाखवून आत्मानुभूतीपासून दूर ठेवणारी ही भ्रांती, काम क्रोधाला कुरवळणाऱ्या आशेची लाडकी जिवलक धाकटी बहीण आहे. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कवतिके, तिच्या दासीपणाचे निबिके, तृष्णा जिये. सारांश. काम क्रोध यांना कुरवाळून अनुक्रमे उद्दीपित प्रज्वलित ठेवणाऱ्या आशेची धाकटी बहीण आहे भ्रांती. जगत सत्य वाटणे या भ्रांतीच्या बळावर तृष्णा म्हणजे इच्छेचा प्रवाह जगत असतो. हे असो मोहे मानिजे, याते अहंकारे घेपे दिजे, जेने जग आपुले निभोजे, नाचवित असे. 249. हे असो या कामक्रोधांना मोहाने मान दिला आहे. जो अहंकार आपल्या आवडीप्रमाणे जगाला नाचवीत असतो, तो अहंकार यांच्याशी घेणे देणे करीत असतो. अहंकारामुळे कामक्रोध वाढतात व कामक्रोधामुळे अहंकार वाढतो असे दुष्ट चक्र आहे. जेने सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला, तो दंभू रडविला जगीही. दंभास कामक्रोधाने जगामध्ये रूढ केले आहे, प्रस्तुत केले आहे. कामक्रोधाचे आधिक्य असलेल्या व्यक्ती जास्त दांभिक असतात. दंभ त्यांच्या अंगवळणी पडलेला असतो. अशांच्या अंगी आर्जव, मार्दव, नीती, शिष्टाचार इत्यादी दिखाव्याचेच असतात. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली, साधू वृंदे. 251. आतापर्यंत माऊलींनी इतर आसुरी संपत्तीमुळे काम क्रोध कसा बळावतोय सांगितले. आत्मानुभूतीसाठी आवश्यक असलेल्या दैवी संपत्तीचा ऱ्हास कामक्रोधामुळे कसा होतो ते प्रस्तुत व पुढील ओव्यातून सांगतात. कामक्रोधामुळे व्यक्ती स्वतःही अशांत होत असते व इतरांची शांती लुबाडीत म्हणजे नागवी करीत असते. इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची खाल काढिली, जितया मान मोडिली,
उपशमाची. काम क्रोध जबरदस्तीने मनाला विवेक वैराग्यापासून दूर नेतात, हा सारांश. इही संतोष वन खांडिले, धैर्य दुर्गे पाडिले, आनंद रोप सांडिले, उपडोनिया. 253. कामक्रोधांनी संतोषरूपी वन उद्ध्वस्त केले, धैर्यरूपी म्हणजे सात्विक धृतीचे किल्ले पाडले, आनंदरूपी कोडी रोपे उपटून टाकली. पुढच्या ओवीमध्ये माऊली महत्त्वाचा सिद्धांत सांगणार आहेत. 254 क्रमांकाची ओवी. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुसिली, जिव्हारी आगी सुदली, तापत्रयाची. काम क्रोध यांनी बोधाची रोपे म्हणजे प्रतीतीला येणे सुरू झालेले आहे अशा ज्ञानाची रोपे खुडून टाकली. आध्यात्मिक सुख म्हणजे सात्विक सुख तर नाहीच, व्यावहारिक क्षणिक असलेले राजसिक सुख ते सुद्धा काम आणि क्रोधामुळे संपले. हे अंगात वघडले, जीवीची आथी जडले, परी ना तुडती गिवसले, ब्रह्मादिका. 255. हे काम क्रोध स्वभावता म्हणजे जीवभावात खोल बसले आहेत. हे चैतन्याचे शेजारी, वसती ज्ञानाच्या एकाहारी, म्हणूनी प्रवर्तले महामारी, सावरतीना. 256. हे काम क्रोध आत्मस्वरूपाच्या शुद्ध चैतन्याच्या अगदी शेजारी इतर वृत्तीज्ञानाच्या म्हणजे प्रेम, भक्ती, भय, विश्वास, भावना, संतोष, दुःख, समाधान इत्यादींच्या ओळीत रांगेत राहतात. हे जळे विन बुडविती, आगी विन जाळीती, न बोलता कवडीती, प्राणी याते. काम क्रोध कळणार नाही इतक्या वेगाने येतात व व्यक्तिमत्वास मनास ग्रासून टाकतात. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानी आसी तरी वधिती, पैज घेऊनी. आणि शेवटची ओवी. हे चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती, हे कवना जोगे न होती, आतोटेपणे. काम आणि क्रोध हे सर्वांच्या अंतर्यामी खोलवर असल्यामुळे यांच्या बरोबरीचे सामर्थ्यशाली दुसरे कोणी नाही. अध्याय 3 श्लोक 37 आणि त्यावरच्या ओवी 240 ते 259 आपण पाहिल्या. क्रोधादीचा अर्थ काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे षडरिपू असा घ्यावा आणि सर्वांचा त्याग करावा. भोगाकडे वृत्ती असणे काम आहे, त्यासाठी विषयाचा साधनांचा संग्रह करीत राहणे हा लोभ आहे. त्यात बाधा ज्या व्यक्तीमुळे येते त्याच्यावर क्रोध येतो. अध्याय क्रमांक 3 आणि श्लोक क्रमांक 37 आपण पाहिला. त्याप्रमाणे पुढचा श्लोक 41 प्रमाणे महान पापी अशा कामाला बलपूर्वक मारून टाका. अध्याय 2 आणि श्लोक 59 मध्ये कामनेची इच्छा, आशा, अपेक्षा, लोभ, मोह, स्पृहा, ममत्व, आर्तता, अभिलाषा, तृष्णा ही रूपे व त्यातील फरक विशद केला आहे. वितराग होण्याची साधना सांगितली आहे. त्या श्लोकावरील विवेचनातील काही भाग आपण पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 2 श्लोक 59. साधना सांगणारा श्लोक असा आहे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः, रसवर्जं रसोप्यस्य परं द्रष्ट्वा निवर्तते. श्लोक क्रमांक 59. अध्याय 2. विषयातील रसाची निवृत्ती होईपर्यंत मनाचा निरोध व इंद्रियाचा निग्रह ही साधना, अर्थात वीतराग होणे ही साधना.
साधना परिपक्वावस्थेत जाऊन वैराग्य प्राप्त होऊन मनात विषयासंबंधाने विचार येणे बंद झाले आहेत, अशा प्रकारची रसाची निवृत्ती अनुभवासी येणे हे स्थितप्रज्ञावस्था प्राप्तीचे लक्षण आहे, असे या श्लोकाचं चिंतन करताना लक्षात घ्यावयाचं आहे. श्लोक 21 क्रमांक असा आहे. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस्तसा लोभस्तस्मादेत्रं त्रयं त्यजेत. हे अर्जुना, नरकाची दारे असलेल्या काम, क्रोध, लोभ या तिघापासून इंद्रिय निग्रहाद्वारे मुक्त झालेला साधक स्वतःच्या कल्याणाचे आचरण करतो. ज्ञान, ध्यान, प्राणायाम, कर्म, भक्ती यांचा समन्वय करून आत्मानुभूती प्राप्त करणाऱ्या साधना मनःपूर्वक करतो. त्याने तो परमगती मिळवितो, अर्थात मला म्हणजे आत्म्याला प्राप्त होतो, जीवनमुक्तावस्था प्राप्त करतो. पुढच्या 22व्या श्लोकामध्ये हे भगवंतानी सांगितलेलं आहे. एतैर्विमुक्त कौन्तेय तमोद्वारे स्त्रीर्भिर्नरः आचरत्यात्मना श्रेय ततो याति पराम गतीम. वरील विवेचनावरून लक्षात येईल की अध्याय 16 मध्ये आसुरी प्रकृतीचे म्हणजे स्वभावाचे दुर्गुणांचे वर्णन करून सार रूपाने 5 दुर्गुण श्लोक 18 मध्ये सांगितले आहेत. त्यामुळे प्राप्त होणारी अधोगती म्हणजे पापयोनी श्लोक 19 मध्ये सांगितली आहे. ते पाप, दुर्गुण व परिग्रह असे 6 दुर्गुण म्हणजे दोष वैरी प्रस्तुत अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 53 ज्यावर आपण चिंतन करत आहोत आणि ओवी क्रमांक 10 से 50 मध्ये सांगितलेले आहेत. अध्याय 18 मध्ये या सर्व दुर्गुणातून बाहेर पडण्याचा उपाय अर्थात क्रमयोगाची साधना सांगितलेली आहे आणि त्याचं चिंतन आपण करत आहोत. त्यालाच राजयोग म्हटलेलं आहे. मूळ विषय क्रमयोग अर्थात राजयोग आहे. वैराग्याचे चिलखत घालून आत्मानात्म विवेक धारण केलेला राजयोग रूपी घोड्यावर आरूढ झालेला साधक ध्यानाच्या तलवारीने नामरूपाद्वारे येणाऱ्या जगत सत्यत्वाच्या प्रतीतीचा निराश करतो. आणि त्याकरता आपण अध्याय क्रमांक 18 ओवी 10 से 42 ते 48 असं आपण पाहणार आहोत. आपण पाहिलेली 10 से 42 क्रमांकाची ओवी अशी आहे. आणि ध्यानयोग दोन्ही ये आत्मतत्वज्ञानी पैठी होवावया निर्विघ्नी आधीची तेने. 10 से 43 अशी ओवी आहे. वीतरागते सारिखा जोडोनी ठेविला सखा तो आघवियाची भूमिका सवे चाले. पुढची ओवी. पहावे ते दिसे तववरी दिठी ते नसंडी दीप जरी तरीके आहे अवसरी देखावया. तैसे मोक्षी प्रवर्तलया वृत्ती ब्रह्मी जायलया तव वैराग्य आथितया भंगू कैचा. 10 से 45 म्हणून स वैराग्यू ज्ञानाभ्यासू जो सुभाग्यू करुणी आला योग्यू आत्मलाभा. 10 से 46 ऐसी वैराग्याची अंगी बानुनिया वज्रांगी राजयोग तुरुंगी आरूढला. आपण या ओवीचा अर्थ पाहणार आहोत. याप्रमाणे म्हणजे ज्ञानाभ्यास, ध्यानाभ्यास, कुंडलिनी अभ्यास नित्य करणारा साधक वैराग्याचे चिलखत अंगात घालून राजयोगी रूपी घोड्यावर स्वार झाला आहे. अशा प्रकारे सक्षम झालेला म्हणजे क्षमता प्राप्त झालेला साधक
आता व्यावहारिक जगतामध्ये करणीय असलेले व्यावसायिक कर्म करीत राहून त्यासोबत जागृतावस्थेत आत्मानुभूती प्राप्त करण्यासाठी राजयोगाची साधना करण्यास निघाला आहे. आणि 1048ची ओवी साधना सांगणारी आहे. वरियाड पडिले दिठी साने थोर निवटी, ते बळी विवेक मुष्टी ध्यानाचे हे खांडे. राजयोगरूपी घोड्यावर स्वार होऊन जे जे दृश्य दृष्टीस पडेल त्यातील लहान मोठा, सुख दुःख, पाप पुण्य, राग म्हणजे प्रीती, द्वेष इत्यादी द्वंद्वे निष्प्रभ करणारे, द्वंद्वाद्वारे येणाऱ्या आवेगांना वृत्तींना निपटून काढणारे, लहान मोठे इत्यादी भेदांचा निराश करणारे, सारांश दृश्याची विक्षेप शक्ती संपवणारे, उपरोक्त ध्यानरूपी आत्मानुभवाचे तीक्ष्ण खड्ग तो विवेकरूपी मुठीत धारण करतो. डोळे बंद करून केलेल्या ध्यान व कुंडलिनी अभ्यासाची आणि डोळे उघडे ठेवून साधावयाच्या राजयोगाची एकत्रित आवश्यकता आत्मसाक्षात्कारासाठी आवश्यक आहे, असे माऊलींनी या ओवीतून स्पष्ट प्रतिपादन केले आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.